नमस्कार, मी विक्रांत. आपल्याला सुपर प्रो इंडिकेटर हा कसा वर्क करतो, त्याला आज आपण समजून घेऊ. या व्हिडिओमध्ये आपण सुपर प्रो इंडिकेटर कसं काम करतो, त्याचे सिग्नल कसे मिळतात, ट्रेड लाईन कशा येतात, बायिंग झोन, सेलिंग झोन कसे तयार होतात, हे पाहायचं आहे. चल, मी माझी स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके. हे पहा, हा आपला आहे सुपर प्रो इंडिकेटर. या इंडिकेटरवर हा रेड सिग्नल, हा ग्रीन सिग्नल म्हणजे मार्केटची येणारी डायरेक्शन कोणत्या दिशेला आहे, हे तुम्हाला तो इंडिकेटर दाखवतो. इथे कोपऱ्यात एक बॉक्स दिलेला आहे. या बॉक्समध्ये या सिग्नलची एंट्री पॉइंट, फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट आणि हा स्टॉप लॉस दोन्ही दिलेले आहे. तसेच सिग्नल कोणता चाललेला आहे आणि सिग्नल निघाल्यापासून त्याचं रनिंग प्रॉफिट काय चाललेलं आहे, हे सगळं तुम्हाला एका चार्टवर पाहायला मिळते. तसाच तुम्हाला दुसरा पण एक इथे बॉक्स पाहायला मिळतोय खाली. या बॉक्समध्ये तुम्हाला जो काही सिग्नल चार्ट लावलेला आहे, त्या चार्टचा आपल्याला सिम्बॉल ऍड करून ठेवायचा असतो आणि त्या सिम्बॉलनुसार तुम्हाला बाईंग प्रेशर किती आहे, सेलिंग प्रेशर किती आहे, हे पाहायचंय. सेलचा सिग्नल निघलेला आहे, चालू आहे. जर इथं सेलमध्ये 80% पुढे, 80% पुढे जर समजा पर्सेंटेज दाखवत असेल, तर तुम्ही ऑप्शन मध्ये स्कॅल्पिंग करू शकता, ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करू शकता. तर आता याच्यानुसार आपल्याला ट्रेड कसे घ्यायचे, हे आपल्याला पाहायचंय. चला, आता यामध्ये जर बघितलं, इथे पहा एक रेड लाईन तयार झालेली आहे. या रेड लाईन पासून मार्केट जसं खालून वरती आलं, इथेच एक प्राइस ऍक्शन बनवली, मार्केट खाली आले. तर ही रेड लाईन बनवली, याचा अर्थ काय आहे, की ऑप्शन चेन मध्ये इथे आपल्याला काही सेलर्स बसलेले. जर ही लाईन तुटली तर मार्केट वरती जाणार. ही रेड लाईन सेम तुम्हाला इथे बघा, ही मधली आहे ग्रीन लाईन. या ग्रीन लाईन इथूनच मार्केट उलटे फिरतंय. सेम एवढ्या मोठ्या रेंजमध्ये परत मार्केट खाली आलं, या ठिकाणी तुम्हाला सेलिंग झोन मिळाला, इथे बाईंग झोन मिळाला, पुन्हा इथे सेलिंग झोन मिळाला आणि इथून मार्केट खाली आहे. जसे जसे सेलिंग झोन, बाईंग झोन ब्रेक होतील, त्या डायरेक्शनला तुम्हाला ट्रेड मिळणार. आता
आपल्या इंडिकेटरनुसार तुम्ही सिग्नल नुसार ट्रेड करू शकता, ट्रेड लाईन ब्रेक नुसार ट्रेड करू शकता, अथवा सेलिंग झोन ब्रेक झालाय, रिटेस्ट झालाय, या ठिकाणी मी 50-60 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवणार, तिथून पुढचा ट्रेड घेणार. आरामात तुम्हाला ट्रेड घेता येतात. सेलिंग झोन पासून खाली फिरलंय, स्विंग लो त्यांनी तोडलाय, तिथून खाली बाईंग झोन पर्यंत ट्रेड घ्यायचा. म्हणजे ट्रेड तुम्ही कोणत्याही डायरेक्शनचा घेऊ शकता. कसा घ्यायचा, कोणत्या वेळेस घ्यायचं, हे महत्वाचं आहे. बऱ्याचदा असं असतं की बहुतेक शेअर मार्केटमध्ये काम करणारे हे नोकरी करून शेअर मार्केट पाहतात. मग नोकरीमध्ये त्यांना आधी-मधी जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस बघतात, अरे यार, मार्केट भरपूर वरती गेले. घ्या आता पीई घ्या, म्हणजे मार्केट खाली येईल. मला वाटतंय असं. मला वाटतं म्हणून मार्केट कधीच चालत नाही. मार्केट त्याच्या ट्रेंडनुसार चालणार आहे, त्या पद्धतीनेच तो फॉलो करायला लावणार. नेहमी एक तर सिग्नलनी करा, ट्रेड लाईननी करा, अथवा तुम्ही बाईंग झोन, सेलिंग झोन आहेत, या झोननुसार करा. तुम्हाला प्रॉफिट कुठेही होणार आहे. 5 मिनिटाची टाइम फ्रेम बघितली तर 2-3 दिवसाचा ट्रेंड मिळतो. 3 मिनिटाची टाइम फ्रेम. 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम नुसार सुद्धा तुम्ही चांगले ट्रेड करू शकता. एखादा स्टॉप लॉस गेला, काही प्रॉब्लेम नाही. एंट्री कशी करायची असते? ज्या कॅन्डलला तुमचा सिग्नल मिळालेला आहे, या कॅन्डलला सिग्नल मिळालाय, या कॅन्डलला ब्रेकआउट झाला का? या कॅन्डलच्या वरती एक कॅन्डल झाली का क्लोज? नाही झाली. एक कॅन्डल क्लोज झाली, तुम्ही बाय साइडला बसा, पैसे मिळणार. हा सिग्नल व्हॅलिड नाही. इथे पहा, सेलचा सिग्नल मिळाला, पुढची कॅन्डल या कॅन्डलच्या खाली तयार झाली. तुम्ही या कॅन्डलला सुद्धा एंट्री करू शकता, इथे सुद्धा एंट्री करू शकता. कुठेही एंट्री करा, मार्केट खाली चालेल. या ठिकाणी पहा, सिग्नल मिळाला, पुढच्या कॅन्डल ब्रेक केली का? नाही. तुम्ही या ठिकाणी जरी पुढच्या कॅन्डलची वाट बघितली तरी चालते. सीई मध्येच ट्रेड मिळणार, घ्या. ही डॉटेड लाईन म्हणजे दुसऱ्या दिवसाची लाईन असते. दुसऱ्या दिवशी गॅप अपच झालं. तुम्हाला ट्रेड कसे येणार, काय येणार, कुठपर्यंत तुम्हाला बाय करायचा आहे? बघा, इथून आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सेल मिळालेला होता. इथे बाय मिळाला, हा सेलिंग झोन आहे. हाच मागचा झोन पुढे कंटिन्यू झालाय. हा सेलिंग झोन तुटला, त्याच्यानंतर तुम्ही सेलिंग झोन नुसार सुद्धा ट्रेड जरी घेतला तरी तुम्हाला 100-150 पॉईंटचं प्रॉफिट मिळतं. ट्रेड कोणता घ्यायचा, कसा घ्यायचा, याचं तुम्हाला दररोज 2 तास सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये आपल्या झूम मीटिंग मध्ये ट्रेनिंग मिळणार आहे. आता हे झाले आपल्या सिग्नल नुसार. सिग्नल नुसार कशी एंट्री करायची. आता हा दिवस होता आपला मुहूर्त ट्रेडिंगचा. हे पहा, सेल सिग्नल मिळाला, पुढची कॅन्डल खाली आली, मार्केट खाली चालेल. $119 पॉईंट खाली आहे. इथे पहा, बायचा सिग्नल मिळाला, वरती दुसरी कॅन्डल तयार झाली. तिसऱ्या कॅन्डलनी जरी एंट्री केली असती तरी 71 पॉईंट, म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम एका ऑप्शनला तुम्हाला 50 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे. तुम्ही बिनधास्त
40 ते 50 पॉईंटचं 1:1चं ट्रेड तुम्ही आरामात करू शकता, पण इन द मनी मध्येच ट्रेड घ्यावा लागतो. ऑप्शन कसा सिलेक्ट करायचा, काय करायचं याचं ट्रेनिंग तुम्हाला मिळून जातं. सेलचा सिग्नल मिळाला, या कॅन्डलच्या खाली या कॅन्डलनी ब्रेक दिला आहे बघा, ट्रेड लाईनला टेस्ट केलं. बरं, आता आपण हे पाहतोय, आपण काही सिग्नल काय बघितले की सिग्नल नुसार एंट्री कशी करायची आहे आणि प्रॉफिट कसं घ्यायचं. आता आपल्याला बघायचं ट्रेड लाईन नुसार. चार्ट थोडा बारीक करतो. ग्रीन ट्रेड लाईन, इथे तुम्हाला 2 ट्रेड लाईन दिसतात बघा. ही ग्रीन ट्रेड लाईन आणि ही दुसरी दिसते ती रेड ट्रेड लाईन. या ट्रेड लाईननी कसं काम करायचं हे सुद्धा आपण आता पाहू. ज्यावेळेस तुमची ग्रीन ट्रेड लाईन ब्रेक होती, त्यानंतर तुम्हाला पीई मध्ये बसायचं अप ट्रेंडला, आणि ज्या वेळेस तुमची रेड ट्रेड लाईन वरून खाली क्लोज होते, त्यावेळेस तुम्हाला पीई मध्ये बसायचं. तुम्हाला ट्रेड लाईन नुसार सुद्धा ट्रेड घेता येतो. आता जर राहिले आता बाईंग झोन, सेलिंग झोन. बाईंग झोन पासून मार्केट वरती आलं, सेलिंग झोनला टच केलं, सेलिंग झोन तोडला, वरती आला, त्यानंतर पुन्हा सेल आला. या ठिकाणी तुम्ही पुन्हा सेल मध्ये बसू शकता, मार्केट खाली बाईंग झोन पर्यंत. पुन्हा या ठिकाणी तुमचा बाय घ्यायचा, बाय घेतल्यानंतर पहा इथं बायचा सिग्नल आला सेलिंग झोन पर्यंत. म्हणजे मार्केट दिवसभर या सेलिंग झोन बाईंग झोन मध्येच फिरत असतंय. फक्त आपली डायरेक्शन चुकली नाही पाहिजे. छोटे स्कॅल्पिंग ट्रेड पाहिजेत, 1 मिनिटाची टाइम फ्रेम वापरून सुद्धा तुम्ही करू शकता. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमची तुम्ही ट्रेड लाईन नुसार करा, सिग्नल नुसार करा, अथवा बाईंग झोन सेलिंग झोन नुसार करा. तुम्हाला 20-20 पॉईंटचे स्कॅल्पिंग ट्रेड का होईना हे मिळणारच आहे. दिवसात 1 ते 2 सिग्नल तुम्हाला 1 मिनिट आणि 3 मिनिटावर येणार आहेत. दिवसभर मार्केटमध्ये आपल्याला ट्रेडच करत राहायचंय, हा विषय कधीही ठेवायचा नाही. तुम्ही निफ्टीमध्ये करू शकता, बँक निफ्टीमध्ये करू शकता, तुम्ही काय पाहताय त्याच्यानुसार तुमचा कन्सेप्ट काय. तुम्हाला ट्रेड लाईन ब्रेकचा ट्रेड पाहिजे, तुम्ही ब्रेक नुसार घ्या. इथे पहा रेड ट्रेड लाईन क्रॉस झाली, सेलचा मिळाला. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा ग्रीन ट्रेड लाईन क्रॉस झाली, मार्केट साइडवेज होतं, इथूनच मार्केट वरती आलं. म्हणजे तुम्हाला ट्रेड कोणत्या पद्धतीने करायचं आहे हेच आपण ठरवायचं. मी सिग्नलचा ट्रेड घेतलाय, मग आता ट्रेड लाईन येईपर्यंत मी वाट बघणार असं. सिग्नल नुसार घेतलंय, सिग्नल नुसार जरी तुमचं एसएल गेला, थांबा, लगेच तुम्हाला रिकव्हरीची घाई करू नका, काहीच नाही. थोडं वरती आलंय, येऊन द्या, ही ट्रेड लाईन क्रॉस होईल, त्यावेळेस मी ट्रेड लाईन क्रॉस झाल्यानंतर मार्केटला बसल. नाही तर मग इथेच तुम्हाला कुठेतरी बायचा सिग्नल येईल आणि मग तुम्ही उलट्या डायरेक्शनला जाल. पण सिग्नल गेलाय म्हणून मग तो लगेच रिकव्हरी करण्यासाठी 200-200 रुपयांनी रिकव्हरी करतो, ब्रोकरेज गेलं तर जाऊन द्या, असा विषय धरायचा नाही कधीच. हे पहा,
रेड लाईन ब्रेक झाल्यानंतर अर्ली एंट्री सुद्धा तुम्हाला मिळते. ट्रेड लाईन नुसार तुम्ही 3 मिनिट टाइम फ्रेम वापरून सुद्धा ट्रेड करू शकता. पाच मिनिट टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुम्ही 2-2 दिवसाची ट्रेड करू शकता. पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुम्हाला चांगले ट्रेड मिळतात. तिथे तुम्ही ट्रेड लाईन नुसार करा, सिग्नल नुसार करा. हा सेलिंग झोन, हा बाईंग झोन तुटला, मार्केट खाली आलं, पुन्हा आता इथे टेस्टला येईल, परत खाली आलं तर येईल, नाही ती ही ट्रेड लाईन क्रॉस करून बाय मध्ये निघेल. मार्केट कुठं जाणार आहे, काय जाणार आहे हे साक्षात ब्रह्मदेवाला माहित नसतं. पण आपला हा जो काही प्रोग्राम तयार केलेला आहे, जो काही इंडिकेटर तयार केलेला आहे, हा अशा धर्तीवर केलेला आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्या त्या लेवलनुसार कॅल्क्युलेट करूनच तयार झालेला आहे. आणि हा सिग्नल एकदा आलेला पुन्हा जात नाही. स्टॉक्स मध्ये करायचं आहे, करू शकता. स्टॉक्स मध्ये तुम्ही ट्रेड लाईन पाहून करा, सिग्नल पाहून करा. सिग्नल सेलचा आहे, मी काय बघितला नाही, मी या ठिकाणी बघितला, या ठिकाणी ट्रेड लाईन आलेली, ट्रेड लाईन क्रॉस झाली, रिटेस्ट झाली, रिटेस्टला घेतला, खाली आला. मोठी टाइम फ्रेम वापरू शकता. सकाळी सकाळी आपल्याला 1,001 रुपये मिळवण्यासाठी जरी आपल्याला ट्रेड लाईनचा वापर करून ट्रेड घेण्यात आला तरी तुम्हाला चांगले पैसे मिळतात. ट्रेड लाईन जसे ब्रेक होतील त्या पद्धतीने ट्रेड करायचे आहेत. आणि जर कुणाला काही शंका असतीलच तर लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला सपोर्ट करायला अवेलेबल असतोच. या व्यतिरिक्त सुद्धा जर काही शंका असतील तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर फोन करून विचारू शकता.